हॅलो मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत केरीज. केरीज म्हणजे कीड. दातांना कीड का लागते? तर लोकांचा गैरसमज असा आहे की दातांना कीड लागते कारण की दातांमध्ये किडा असतो आणि तो किडा जो आहे दातांना खराब करतो. तर तसला काही प्रकार नाही आहे. दातांना कीड लागण्याचं मेन कारण जे आहे ते वेगळं आहे. आपल्या तोंडामध्ये एक लाखो करोडो मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात आणि ते बॅक्टेरिया आपल्याला अन्न जे आपण खातो अन्न ते पचवण्यासाठी मदत करतात. तर नेमकं होतं काय, तर जेव्हा आपण जेवण वगैरे करतो आणि चांगल्या प्रकारे तोंड स्वच्छ करत नाही, तर त्याचे जे स्टिकी पार्टिकल असतात ते आपल्या दातांना चिटकतात. दातांना चिटकल्यावर काय होतं, तर ते तिथेच टिकून राहतात आणि चयापचयाची जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेमध्ये ते लॅक्टिक ऍसिडमध्ये कन्वर्ट होतात. आणि जेव्हा ते लॅक्टिक ऍसिडमध्ये कन्वर्ट होतात ना मित्रांनो, तर ऍसिडचं जे काम आहे ते डिस्ट्रॉय करणं आहे. तर ते दातांना डिस्ट्रॉय करायला लागतात. म्हणजे दातांचा जो इनामेलचा भाग आहे तो खराब करतात. आणि जर आपण त्याला लक्ष दिलं नाही, वेळेस त्याची ट्रीटमेंट केली नाही, तर ते इनामेल मधून ती किड डेंटिन मध्ये जाते, नंतर ती पल्प मध्ये जाते. ठीक आहे. तर याचा जो सोपा उपाय आहे तो एकच आहे, तो प्रत्येक जेवणानंतर चांगली चूळ भरणे आणि सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे. आता आपल्या भारतामध्ये कसं होतं, आपण फक्त एकदाच ब्रश करतो. ठीक आहे. बहुसंख्य लोक फक्त एकदाच ब्रश करतात. लेकिन मित्रांनो काय होतं, रात्री आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस काय होतं, तर आपण 8 तास कमीत कमी एक झोप घेत असतो. तर ते जे अन्नकण आहेत ते दातावर 8 तास राहतात आणि ते अन्नकण सडतात आणि त्याचं लॅक्टिक ऍसिड बनतं. ते लॅक्टिक ऍसिड जे आहे ते दातांचं आवरण खराब करतं आणि कालांतराने ती कीड जी आहे ती आतमध्ये पसरत जाते. तर जर आपण व्यवस्थित ब्रश केला 2 वेळेस, एक सकाळी आणि एक रात्री झोपण्यापूर्वी, आणि प्रत्येक जेवणानंतर फक्त चांगली चूळ भरली, तर हा प्रॉब्लेम आपला 100% सॉल्व्ह होईल आणि कीड आपल्याला कधीच लागणार नाही. तर ह्या कीडचे प्रमुख जे प्रकार आहेत ते आहे, एक पेटंट फिशर केरीज, दुसरी आहे माइल्ड केरीज, तिसरे आहे मॉडरेट केरीज आणि चौथी आहे सिव्हिअर केरीज. तर याच्या ट्रीटमेंट बाबत आपण पुढच्या भागात बोलू. तर आज एकच तुम्हाला सांगणं आहे की ब्रश जे आहे ते व्यवस्थित करा आणि 2दा करा, एक सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी. तर तुमचा किडचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल. थँक्यू सो मच.